हॅलो चेक. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच सिद्दीक भाबे सर, अजय घरत सर. पुन्हा एकदा सर्वांचं अभिससने मनपूर्वक स्वागत करतोय सरपंच उपसरपंच चषक 2023 या स्पर्धेमध्ये. अविनाश राऊंड द विकेट क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल वेगानं सरकतोय. 4 धावा चौकार. जबरदस्त क्लासिकल फटका इथे मात्र पाहायला मिळाला. तुम्ही नक्कीच रबलामध्ये पाहू शकाल. या ठिकाणी अगदी चेंडूचा मात्र पाठलाग केला आणि परफेक्टली टायमिंग आणि ज्या दिशेने समीर फटका खेळायचा होता त्याच दिशेने मात्र बॉडी लँग्वेज आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. आणि पहिला चौकार पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाच्या डावामध्ये. धावसंख्या पोहोचते बिनगडी या 7 या आकड्यावरती. कारण पहिले 2 चेंडू जर पाहिले तर सलगचे 2 स्क्वेअर चेंडू अविनाशने हाताळले. आणि आता मात्र ऑन साइड टर्न केलाय. मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे सागर पाटील. चूक होणार नाहीये. टिपलाय त्याने झेल आणि समाप्त होतो या ठिकाणी फलंदाज सचिनचा खेळ. पहिला धक्का बालाजी सरवली संघाला लागत असताना जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडले. पाहूया आपण रिप्ले मध्ये. क्रीजच्या अगदी कोणापासून चेंडू टाकत होते आणि अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला. आठव्या बॅटनं मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फिल्डर तैनात होते डीप मध्ये. सागरनं पकडले झेल आणि पहिला फलंदाज फेल होतोय. ब्रेक थ्रू मिळवलाय. खरं तर विकेट टेकर बॉलर आहे अविनाश शेळके. नेहमीच अर्ली ब्रेक थ्रू देत असतो आणि त्याने पहिल्याच षटकामध्ये आणि स्पेशली संघाचा संघ नायक आहे. मागील सत्रापासून आपण विचार केला तर अविनाशच्या खेळामध्ये गोलंदाजीमध्ये फारसं बदल आपल्याला होताना पाहायला मिळाला. इम्प्रुव्हमेंट फार चांगले, त्याने डेव्हलपमेंट खूप चांगली केली गोलंदाजीमध्ये. 7 ला 1. नक्कीच समीर कुठलाही क्षेत्र असू द्या मात्र नक्कीच त्या क्षेत्रामध्ये बदल करणं मात्र फार गरजेचं आहे. आणि बदल मात्र नक्कीच कुठेतरी या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि तेच बदल आपल्याला नक्कीच गोलंदाज अविनाशच्या खेळामध्ये पाहायला मिळतो. या पहिल्या विकेटचं पतन पाहिलं पण राहून तो विकेटने पुन्हा एकदा मात्र मार्ग होतोय. हो एच हे छान टेकन. यस सलगचा हा दुसरा धक्का. ज्या पावलाने सुजल मैदानाच्या आतमध्ये आलं होतं त्याच पावलाने आता मात्र त्याला माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना काय स्टार्ट दिली आहे. पहिले 2 व्हाईट बॉल आपण बघितले, स्क्वेअर मारा आपण बघितला, मात्र तदनंतर कमालीची लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. आणि बॉल स्पेशली आपण जर विचार केला तर अँगल खूप चांगला क्रिएट करताना दिसले. कोण तयार करणार आपण चेंडू पाहतोय हे पाहू शकता. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क दिसलं नाही आणि बॅटची एज घेऊन जवळपास फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जात होता. विकेट किपरनं ती झेल पकडली आहे. लगातारचा हा दुसरा धक्का या ठिकाणी लागतोय. जबरदस्त पलटवार करणार. लगातार पहिले चेंडू जर पाहिले तर दोन्ही चेंडू स्वेर हाताले अविनाशने, परंतु त्यानंतर काय सुंदर कमबॅक करत आणि जबरदस्त वापसी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि दुसरा विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय करण. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी हॅट्रिक चेंडूचा सामना करतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर थोडंसं खाली राहिलं आणि मात्र सरळ जाऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. या विवेक पाटील खानवटचे उद्योजक आहेत, त्यांनी मात्र संघ या स्पर्धेमध्ये आज पुरस्कृत केलेला आहे. एनके स्पोर्ट पोगाव संघ. सातत्याने आपण पाहतोय की हा संघ सेल्के ब्रदर्स या नावाने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो, परंतु आज एनके स्पोर्ट नावाने मात्र संघ उतरला. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स सरवली संघ. जबरदस्त हा बॅटल, अतिशय कडवट लढत तुम्हाला मात्र पाहायला मिळू शकेल. हो ऑन सेलेक्ट टर्न गेलाय. जबरदस्त शक्तीचा नव्हे तर युक्तीचा वापर या फटक्यावर पाहायला मिळाला. आणि चेंडूला पाठवला अगदी डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने, अगदी सुजल एंटर पाहिजे स्टँडच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. लेंथ बॉल होता, लेंथ पीक केली आणि सहज गती आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 4 ने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण पाहतोय स्कोर कार्डवर 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कोणत्या प्रकारचा दबाव घेतला नाहीये. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर करण जेव्हा जेव्हा तुमचे लवकर 2 खेळाडू बाद होतात तेव्हा येणाऱ्या बॅटर्सवर थोडासा दबाव असतो, मात्र त्याने आपल्या स्वाभाविक खेळाला सुरुवात केली. नॅचरल क्रिकेट खेळाला सुरुवात केली आणि पहिल्याच बॉलवर चौकार प्राप्त केलाय. धावसंख्या 11 वर एक चांगली सुरुवात, समाधानकारक सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणावी लागेल. नक्कीच दोन्ही संघांची समान समान कामगिरी आपण या ठिकाणी म्हणतो की कुठेतरी 11 धावा फलंदाज जोडले आणि गोलंदाजा विचार केला तर 2 गडी त्यांनी प्राप्त केले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र या दोन्ही संघाचा खेळ आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आणि कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी फलंदाज करतील. तुम्ही एन्जॉय करता मित्रांनो. सरपंच उपसरपंच चषक 2023 पर्व पहिलं आहे, परंतु जबरदस्त पहिल्याच पर्वामध्ये एवढ्या चांगल्या दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये नक्कीच मोलाचं सहकार्य साई शेठ बजागे असतील, रमेश बजागे असतील, ओम 11 किरवली असतील आणि ग्रामस्थ मंडळ किरवली या सर्वांच्या मेहनतीने स्पर्धा आज आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. आणि स्पेशली आपण जर पाहिलं तर नक्कीच पांडुरंगजी बजागे आणि गजानन पाटील यांचं मात्र नक्कीच मोलाचं सहकार्य या क्रीडांगणासाठी.
हो, जरूर जरूर त्यांचाही नामोल्लेख करावाच लागेल. फार जबरदस्त आणि मोलाचं सहकार्य मी म्हणेल खऱ्या अर्थानं त्यांचं राहिलंय. त्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण हे ग्राउंड पाहतोय आणि खरं तर मैदानाची सजावट आपण पाहिली तर ग्राउंडचा पूर्णपणे कायापालट केलाय असं म्हणावं लागेल आमच्या आयोजक समितीनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी करण्यासाठी कल्पेशचा वापर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 फील्डर्स आउटसाइड दी सर्कल असतील. त्यामध्ये एक आपण डीप मध्ये मिड विकेट पाहतोय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग. ओ यावेळी बॅकफुटला जाऊन कट केला. पॉकेट ऑफ दी पॉइंटला फिल्डर आहेत मात्र बॉल निघून जातोय कव्हर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. खास आपण जर फटक्याचा जर वैशिष्ट्य पाहिले समीर तर नक्कीच अगदी या चेंडूच्या मिनिटभर फटक्या पाहिला. मग चेंडू येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला बाटचं तोंड उघडणं पाहू शकेल. अगदी शॉर्ट पॉइंटच्या मात्र बाजूने चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल झाला. खूप पण गॅप तिथे मात्र पाहायला मिळालं आणि चेंडू जाऊन अगदी सीमेरेषेला धडकतो. या क्लासिकल चौकार पाहायला मिळाला फलंदाज नितीनच्या बॅटमधून. तसं नितीन एक तंत्रशुद्ध बॅटर आहे. सिनियर खेळाडू आहे आणि अनेक वर्षांपासून आपण पाहिलं नितीनच्या बॅटमधनं क्लासिकल फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि आज थोडासा सावध गतीने लोबो बॅकलिफ्टनं खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. थोडासा दबाव त्याच्यावरही आहे. विकेट ही वाचवणं गरजेचं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. स्कूप केलं. बॉल निघून जातो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जाईल सीमेच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार. फटा पोस्टरवर निघला हिरो. हे तुम्ही नक्कीच मूवी पाहिले असेल आणि तेच दृश्य मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कुठे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. आपण रिप्ले मध्ये पाहूया. चेंडू पुढे 2 फिल्डर नक्कीच चेंडूच्या पाठीमागे या ठिकाणी पलतो. आणि क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी भावेश होते. त्या ठिकाणी चेंडू पुढे गेला आणि नंतर मात्र भावेश शिमेरचे पलीकडे निघून गेला. पण तो रिझल्ट मात्र कुठेतरी सरवली संघाच्या बाजूने लागत असताना चौकार. लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तसे अनऑर्थोडॉक्स क्रिकेट आता फार मोठ्या प्रमाणात फलंदाज खेळत असतात. अनेक सारे विश्लेषक म्हणत असतात की खेळ सध्याच्या जनरेशन मध्ये बॅटरसाठी इझी राहिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फुल्लर लेनचा बॉल इथे प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. रनआउटची संधी असेल. धाव पूर्ण केली जाते. पंचांचा पायीचा इशारा. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारे संपर्क नव्हता. म्हणजे बिहाइंड द विकेट खूप चांगला क्रिकेट खेळत आहे. पाहू शकता आपण रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर कनेक्शन तिथे साधता आलं नव्हतं आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 20 वर जाऊन पोहोचलाय. 20 रन्स ऑन द बोर्ड. आणि योगी पाटील आपण पाहिलंय तुम्ही ज्यावेळी चांगलं प्रदर्शन कराल ना, एक टुर्नामेंट नाही 2 टुर्नामेंट नाही अनेक साऱ्या टुर्नामेंट्स मध्ये सातत्याने जेव्हा खेळ कराल ना तेव्हा तुमच्यासाठी पॅकर्स खरं तर स्पॉन्सर तयार होत असतात. ओ यावेळी लॉक स्वीप बैठक घुटना देख तमाशा देख सिक्सर. नक्कीच मी तर म्हणेन की घुटना टेक और सिक्सर देख अशा प्रकारचा फटका आपल्याला आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. काय जबरदस्त या ठिकाणी बॉडी लँग्वेज पाहिली आपण आणि काय सुंदर फटका तिथे मात्र फिनिश केला. अगदी ज्या दिशेने मात्र खेळायचं होतं त्या दिशेने मात्र नक्कीच आपल्याला बॅटचा फ्लो पाहायला मिळाला आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल अतिशय जबरदस्त टायमिंग आणि त्या टायमिंगच्या स्वबलावर मात्र षटकार इथे प्राप्त केला आहे. पाहू शकाल अगदी जबरदस्त स्टायलिश फटका फलंदाजाच्या बॅटमधून पाहतोय आपण आणि धावांचा आता मात्र वेग वाढताना पाहतोय आपण. स्पेशली करण 10 धावांवर केले त्याने चेंडू फेस केले 3. नितीनने चेंडू फेस केले 4. त्याच्या बॅटमधून धावा पाहायला 8 आणि 26 धावा दाखल आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ पुन्हा फुल टॉस समोरच्या दिशेने मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज पोहोचतो चेंडू खाली. कल्पेश कॉट अँड बॉल. लागणारा 3रा धक्का या ठिकाणी बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाला. हाही फुल टॉस बॉल होता मात्र यावेळी एक्झिक्युशन थोडंसं चुकीचं होतं. हा चेंडू कुठेतरी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला. समोर मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा चेंडू आपण पाहिला तर बॅटवर चढला देखील होता. त्याचमुळे प्रॉपर टायमिंग एलिव्हेशन तिथे मिळालं नाही आणि विकेटचं पतन अखेर नितीनचा खेळ नितीन नाहीये करण आय थिंक बाद झाला. येस करणच्या बॅटमधून तो षटकार आला होता. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय. 5व्या क्रमांकावर मोनिश एक विस्फोटक बॅटर आहे. हार्ड हिटर बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि आता खऱ्या अर्थानं मी पडेल तो दुसऱ्या षटकामध्ये आलाय. पॉवर प्ले अजूनही संपलेला नाहीये मात्र पॉवर प्लेला आता मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला कारण 26 धावा 26 रन्स आतापर्यंत कंप्लीट केलेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल योगी विकेट ही जात आहेत. पण किती मोनिश पाटीलचा विचार जर केला समित तर मागच्या वेळी जी आपण ठाणे प्रीमियर लीग पाहिली होती त्यावेळी पीटीसी स्टारच्या माध्यमातून खेळत असताना मोनिश पाटीलने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आणि ती स्पर्धा पीटीसी स्टार संघाने जिंकली होती. त्या संघाचं नक्कीच मोनिश पाटीलने प्रतिनिधित्व केलं होतं आणि आता मात्र आपल्या गावाच्या संघासाठी आपल्या घरच्या संघासाठी पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स करेल हे आपल्या
त्या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू कुठेतरी मात्र कुठल्याच प्रकारचा शॉट सिलेक्ट त्यांनी मात्र केला नाही, शॉट पिक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, कारण त्याला असं वाटलं की मात्र चेंडू स्क्वेअर आहे, परंतु लिगल चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एकूण गडी गमावले 3 आणि धावा पाहायला मिळतात आपल्याला 26 धावा. खरं तर दोन्ही संघांसाठी मी म्हणेल एक चांगली स्टार्ट आता इथे मिळाली आहे. बाबू आपल्यामध्ये 26 धावा बनवल्या, 13.00 ची सरासरी राखत असताना या धावा जोडल्या गेल्यात आणि गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना महत्वाच्या टॉप ऑर्डरच्या 3 खेळाडूंना बाद केलंय. सो दोन्ही टीमसाठी मी म्हणेल एक बॅलन्स स्टार्ट आपण म्हणू शकतो इथून. येणाऱ्या अजूनही आपण पाहिलं तर 3 षटका शिल्लक आहेत आणि ह्याच धावगतीने धावा बनत राहिल्या तर जवळपास 65 ते 70 धावा इझिली बनवू शकतात. आणि आपण पाहिली या अगोदरची लढत जवळजवळ 80 धावा कमी पडत आल्या होत्या भादवड संघाला. परंतु आपण जर सरवली बालाजी या संघाची जर आपण गोलंदाजी पाहिली तर नक्की त्या गोलंदाजी पाहिल्यानंतर कुठेतरी मात्र 70 धावांपर्यंत नक्की त्या संघाला मजर मारावे लागेल. या पुढची लढत तुम्ही पाहणार आहात जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय सावरी देव बोरशेती. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये जे 2 संघामध्ये आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत. परंतु आय थिंक थोडंसं शेड्यूलमध्ये चेंजेस आहे. बोरशेती च्या संघाचा जो अगेन्स्ट संघ असणार आहे त्याच्या जागेवर जो संघ असणार आहे तो म्हणजे सापार्डे संघ फाईट करेल कामतगर संघाच्या विरोधात. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल पहिल्या प्रदेश शेवटचा सामना साई स्पोर्ट खारबाग विरुद्ध पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा स्पोर्ट दिवा. तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय ज्ञानेश्वर. हो या ठिकाणी पावलांचा वापर आणि शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी बॅटचा फ्लो मात्र ओपन केला, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या पोहोचते आता मात्र 27 हे आकड्यावरती. ज्ञानेश्वर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. खरं तर ज्ञानेश्वर सातत्याने आपण पाहिला तर ओपनिंग बॉलर म्हणून सातत्याने तो खेळ करत असायचा. यावेळी आता तिसऱ्या षटकामध्ये त्याला आणले गेले. पहिला चेंज आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की अविनाश स्वतः कंटिन्यू करेल का, कारण 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं होतं. मात्र गेम प्लॅनमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. प्रत्येकी कॅप्टनचा प्रत्येकी कोचचा नेहमीच प्रत्येक गेममध्ये सामन्यांमध्ये गेम प्लॅन हा बदल होत असताना आपण अनेकदा पाहिलं. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं पडल्यानंतर चेंडू आजच्या बाजूने पडतो, हलकासा डीप राहिला. तर त्या विकेटवर आपण पाहिलं डबल बाउन्स पाहायला मिळालं. कधी एकाएक चेंडू टेक ऑफ होतोय तर कधी चेंडू खाली राहतोय आणि ते चित्र आपण पाहिलं या ज्ञानेश्वरच्या चेंडूवरती. नक्कीच मातीची विकेट आहे ना आज आपण तिसरा दिवसाचा खेळ मात्र त्या विकेट पाहतोय आणि त्यावर कुठेतरी चेंडू थोडासा स्विंगिंग सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळतो. या थोडीशी नक्कीच विकेट पाहिली तर थोडीशी ट्रप सुद्धा पाहायला मिळतो आणि या ठिकाणी पाहू शकाल डाबा स्टिकवर चेंडूची फेकी, पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावरती 28. स्क्वेअर मारा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. लाईन कंट्रोलमध्ये आणावी लागेल. यावेळी वेग थोडासा कमी केला. खूप चांगलं व्हेरिएशन आहे. मिश्रित गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि मुनीश मात्र कुठेतरी समीर पाहिलं तर थोडंसं चाचपटतो या, कारण चेंडूच्या मिनिटवर मात्र फटका तो मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट करत नाही, वारंवार ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडूची लेंथ पाहिली तर चेंडू पाहिली तर थोडंसं खाली राहतोय. त्यामुळे मात्र नक्कीच मुनीशला जे शॉट आहेत ते मात्र या ठिकाणी मात्र बदल त्याला नक्कीच करावा लागेल. जरूर जरूर सातत्याने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चेंडू येईल त्या मेरिटवर तुम्हाला खेळणं फार गरजेचं. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा होता, अक्षरशः खोदून काढावं लागले. रनआउटची संधी असेल या ठिकाणी, फलंदाज होईल बाद. मोठा धक्का या ठिकाणी लागतोय टीम सरवलीला. नितीनचा खेळ संपुष्टात. मित्र म्हणे की ही विकेट्स फेकली आहे समीर असं म्हणायला हरकत नाहीये, कारण या चेंडूवर फटक्यावर पाहिली तर नक्कीच मुलीच धाव दुसरी मात्र या ठिकाणी घेणं शक्य नव्हतं. परंतु या ठिकाणी पाहू शकाल कुठेतरी मुनीश पाटील तिथे धाव करण्याचा प्रयत्न केला आणि नितीन मात्र पिक्चरमध्ये सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. म्हणजे आपण म्हणू शकतो की सागर भोरचे येणं इथं मात्र बाकी होतं आणि त्याचमुळे मात्र नितीनने ही विकेट फेकली आणि त्याचमुळे आता मात्र या ठिकाणी बालाजी सरवली संघाला लागणारा हा चौथा धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय. 29 या धावसंख्येवर तिसरा षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आहे. अजून या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक. मोनिश करतोय, त्यांनी 4 चेंडू फेस केले, 1 धावाचं त्यांनी आतापर्यंत योगदान दिलं आहे. परंतु सागर भोईरच्या फलंदाजीकडे आता मात्र सर्वांच्या नक्कीच नजरा लागणार आहेत. जरूर सागर भोईरचा रोल फार इम्पॉर्टंट असेल. महत्वपूर्ण खेळ आज सरवलीसाठी करावा लागेल. तसे मुनीश थोडासा स्ट्रगल करतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर यावेळी मात्र चेंडूला येऊ दिलं, डिफेन्स करण्यास भाग पाडले. कव्हरला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रो ही करण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली.
किती हुशारीनं चातुर्यानं गोलंदाजी केली जाते पहा. बॅटर्सची बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी केली जाते. परिपक्वता, मॅच्युरिटी आपल्याला पाहायला मिळाली आहे गोलंदाजीमध्ये. नक्कीच या फटक्यावर सुद्धा मात्र मोनिश पाटील एक मोठा फटका केल्यासाठी मात्र पूर्णपणे तयारी होता, परंतु चेंडूची लेंथ पाहिली तर परफेक्टली यॉर्कर लेंथ आली आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बचावात्मक फटका मोनिश पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. चेंडूला फक्त दिशा दाखवली अगदी शॉर्ट पॉईंटच्या दिशेने आणि सिंगल धाव ते मात्र सहजपणे पूर्ण केली. हो, इथे माझा सरळ बॅट लॉक पर्यंत आपण लॉक ऑन वरती आहे. तुषार शेळके चूक होणार नाहीये. अगदी रॉकेट झेल तिथे मात्र समाप्त केलाय आणि सागर भुईरच्या खिलीचा मात्र या ठिकाणी अंत होत असताना समोर एक्झिक्युशन करायचं होतं. खरं तर एक्झिक्युशन फार सुंदर होतं. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण तीच चर्चा करत होतो की थांबून खेळणं गरजेचं आहे. ओ, यावेळी आठव्या बॅटनं लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि तुषार शेळके वन ऑफ द सेफ हँड आउटफील्ड मधील एक मोठं नाव भिवंडी क्रिकेट मधील तुषार शेळके चेंडू खाली आला आणि कसं सोडणार तो झेल. फलंदाज सागरचा खेळ खरं तर शून्यावरती इथे संपुष्टात आला. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती होती, मात्र ती जबाबदारी त्याला पार पाडता आली नाही असं म्हणावं लागेल. मोनी स्ट्रगल करतोय. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. मात्र इथून आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये मोनिशलाही हात खोलावे लागतील. परंतु ज्या विकेटसाठी मात्र नितीनने आपले स्वतःचे विकेट्स मात्र सॅक्रिफाईस केली, मात्र सागर बोरने सुद्धा मात्र एकी धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये. पहिला चेंडू त्याने फेस केला आणि पहिल्याच चेंडूवर त्याला मात्र नक्कीच कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता, परंतु कुठेतरी भोगाव संघाने एक जाळं विणलं होतं मैदानाच्या आतमध्ये. त्या जाळ्यामध्ये जाऊन मात्र फलंदाज सागर बोरे अडकला असं मात्र आपण म्हणू शकतो. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद 30 धावा, म्हणजे प्रत्येक षटकाचा आपण जर विचार केला 10च्या सरासरीने आता मात्र या ठिकाणी धावा जोडल्या जात आहेत. आणि जर अशाच प्रकारे जर सरासरी राहिली तर 5 षटकामध्ये मात्र 50 धावा इथे मात्र पूर्ण होऊ शकतात. आणि ह्या खेळपट्टीवर जर समीर आपण जर पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये 50 धावसंख्या ही पुरेशी नाहीये. आपण पहिल्या दिवसापासून हा खेळ या मात्र पाहतोय. धाबा चेस होत आहेत. मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किमान 60+ धावसंख्येकडे तुम्हाला नक्कीच पाहावं लागेल. पहिला प्रयत्न तोच करावा लागेल. त्याच मानसिकतेनं खरं तर बॅटिंग करावी लागेल. जेव्हा तुम्ही 60च्या वर धावा बनवाल तेव्हा येणाऱ्या संघासाठी धावा चेस करण्यासाठी थोडंसं सायकोलॉजिकली प्रेशर हे वाढलेलं असतं. सो त्यामुळे पहिला माइलस्टोन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे की 5 षटकांमध्ये किमान 60 धावा आपल्याला जोडायच्या आहेत. आकाश गोलंदाजी करण्यासाठी येतोय ओव्हर द विकेट. खरं तर आकाश पहिला चेंडू विकेटच्या बाहेर पिचिंग करताना दिसला. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 31 वर. खरं तर योगी आपण मागील जी स्पर्धा पाहिली आकाशसाठी तितकीशी चांगली राहिली नव्हती. फार महागडी गोलंदाजी नांदकरच्या स्पर्धेमध्ये त्याने केली होती निंबोलीच्या विरोधात. मात्र प्रत्येक स्पर्धा प्रत्येकी दिवस सारखाच असतो असं नाहीये. इथून आता पुन्हा एकदा नव्या जोशानं नव्या ऊर्जेनं तो मैदानामध्ये आलाय का ते सुद्धा पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल आणि ती स्पर्धा वेगळी होती. समीर त्यांच्या अगेन्स्ट संघ वेगळा होता आणि ही स्पर्धा वेगळी आहे. त्यांच्या विरुद्ध संघ वेगळा आहे. विकेट्स वेगळे आहे, स्पर्धा वेगळी आहे. आणि इथं मात्र फ्रीट चेंडू मात्र मोनिश पाटील मोठा फटका हिट केलेला का मिस टायमिंग आहे. चेंडू हवे ते इष्टिरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतो. झेल पकडलाय परंतु फलंदाज मात्र या ठिकाणी नॉट आउट असणार आहे, कारण फ्रीट चेंडूवर मात्र हा झेल पकडण्यात आला. परंतु एकही फटका पाहिलं तर परफेक्ट मिडल मात्र मोनिशला आतापर्यंत करता आलं नाहीये. 7 चेंडू आणि 3 धावा असं आपण क्वचितच पाहिलं असेल मोनिशच्या करिअरमध्ये. परंतु एखादा दिवस असतो ज्यावेळी नक्कीच तुमच्याकडनं जर नक्कीच चांगल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा मात्र तुम्ही कधी कधी पूर्ण करत नसतात. आणि तो दिवस मात्र आज मोनिश पाटील आपण पाहतोय पूर्णपणे स्ट्रगल करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप स्ट्रगलिंग खरं तर पाहायला मिळाली. नवीन खेळाडू हर्षद कॅप्टन ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की हर्षदकडनं फार अपेक्षा असतील. यावेळी मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय कव्हर्स बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत तैनात अविनाश. 1-2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट केल्या. प्युअर क्लास पाहायला मिळाला या फटक्यामागे. चेंडूच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं असतं. आपण अनेकदा चर्चा करत असतो कॉम्बॉक्स मध्ये की ज्या दिशेनं चेंडू येईल त्या दिशेनं तुम्हाला खेळता यायला हवं. आणि हा फटका अगदी चेंडूच्या मेरिटवर होता. कुठेतरी कव्हर बाउंड्रीच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु बॅकवर्ड पॉईंटला मात्र फिल्डर डीपमध्ये नक्कीच तैनात होता आणि मात्र त्यांनी चांगली फिल्डिंग तिथे मात्र या ठिकाणी साकारली. इथे मात्र पावसाळ्या हलक्या तर मात्र चीप केलाय. फक्त ओनली या चेंडूला मात्र दिशा दिलेली आहे अगदी ऑन साईडला. जोपर्यंत फिल्डर जाऊन चेंडू उचलतील तोपर्यंत 1 धाव तिथे मात्र कंप्लीट करण्यात आली आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता पुढे जाते 5 गडी बाद. एकूण 35 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहिले तर या स्पर्धेमध्ये 145 षटकार पाहिले आपण, 107 चौकार पाहिले. जबरदस्त माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला एसकेस एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मिळते. जबरदस्त टेलिकास्ट. तर
ही सर्व लेखाजोखा आमचे गुणलेखकही आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मात्र एसके एंटरटेनमेंटचं कौतुक करावं लागेल. यावेळी पुढे एकदा फटका फर्स्ट बॉल हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगचा फील्डर जज करतोय. झेल पकडली फलंदाज होईल बाद. वॉट कॅच, वॉट एक्सलंट टेकन. भावेश त्या ठिकाणी सज्ज होता. आणि अखेर मोनिश पाटीलचा मात्र इथून प्रवास समाप्त झाला आहे. पाहू शकाल हा फटका सुद्धा पूर्णपणे मिसटायमिंग पाहिला आपण. कुठेतरी या ठिकाणी शेपल होऊन ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, टॉपेज पाहिला आपण. ते बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर भावेशच्या माध्यमातून मात्र हा झेल अतिशय चांगल्या प्रमाणे तिथे मात्र संपन्न करण्यात आला. आणि या 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावाच आपल्याला आज मोनिश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. भरपूर बॅकफूट वरती आपल्याला आता पाहायला मिळालाय सरवलीचा संघ. NK स्पोर्ट पोगाव ज्याप्रमाणे ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि ती धार गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली. विवेक पाटील सुद्धा आता खुश असतील की आपण एका चांगल्या संघावरती दाव लावलाय. आणि विवेक पाटील हे अशी व्यक्ती आहे समीर की भिवंडी क्रिकेटमध्ये कुठलाही फॉर्मॅट असू द्या, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला NK स्पोर्ट नावाने तुम्हाला नक्कीच संघ पाहायला मिळत असतो. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्यांनी आज पोगाव संघाला मात्र या ठिकाणी नक्कीच पुरस्कृत केलेले आहे. जबरदस्त खेळ आतापर्यंत त्यांच्याकडनं आपण पाहतोय. 6 धक्के आतापर्यंत या ठिकाणी सरवली संघाला लागत असताना 35 आकड्यावरती नवीन फलंदाज येतोय नितेश. ओहो, आलेला मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल बॅकवर्ड स्क्वेअरकडे दूरवरून मात्र फिल्डर आले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, रिस्क उचलली त्या ठिकाणी. आणि रिक्स आता मात्र नक्कीच समीर उचलावी लागेल, कारण रिक्स मध्ये तुम्हाला बरकत मिळणार आहे. जर तुम्ही रिक्स उचलली नाहीये तर मात्र नक्कीच जो तुम्हाला नक्की टार्गेट सेट करायचा आहे तो टार्गेट तुम्ही सेट करू शकणार नाहीये. आणि त्याचमुळे तुम्हाला नक्कीच सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार या धापाचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रयत्न इथून तुम्हाला सुरू करायचा आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 37 वर. अगदी योग्य उल्लेख केला. तर रिस्क घ्यावीच लागेल, कारण आता इथून वेळ फार कमी आहे. चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे, मोठा फटके येणं गरजेचं आहे. जो दबाव पडला तो दबाव खरं तर प्रेशर रिलीज होण्यासाठी एका मोठा फटक्याची गरज आहे. आकाशचं कौतुक करावं लागेल. किती चांगली लेन पाहायला मिळाली आकाशकडनं. आणि हलकीशी मुवमेंट आहे यावेळी. अकोटा पासचा बॉल बॅटनं डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. हवेमधून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी फिल्डरचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 2 धावेने 39 वर जाऊन पोहोचले. पाहूया आपण रिप्ले मध्ये. हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली आकाशच्या गोलंदाजीमध्ये. दोन्ही बाजूने चेंडू मूव्ह करण्याची तो क्षमता ठेवतोय. 2 धावेचा यानं स्कोर आता 39 वर जाऊन पोहोचले. आणि इथून आता योगी शेवटचं षटक सुरू आहे आणि येणाऱ्या षटकामध्ये किमान 20 धावा, 15 ते 20 धावा जोडण्याचा प्रयत्न करावाच लागेल. 55 ते 60 जेव्हा तुम्ही टार्गेट सेट कराल तेव्हा कुठेतरी तुम्ही एक चांगल्या स्थितीमध्ये येणाऱ्या गोलंदाजासाठी तुमच्या चांगली इकॉनॉमी मिळणार आहे. सो तो प्रयत्न आता इथून करावा लागेल. काय म्हणशील? हो, नक्कीच, कारण 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुढील तो सामना असणार आहे. थोडी या टीमला मी विनंती करतो नाणेफेकीसाठी जॉली स्पोर्ट कामतगार विरुद्ध सापर्डे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच यायचं आहे. या पुढील सामना तुम्ही पाहणार आहात आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा 3रा सामना असेल. आणि या चालू असलेल्या सामन्यातील शेवटच्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल, ज्याप्रमाणे आतापर्यंत 4 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला आहे तशाप्रमाणे गोलंदाजी होईल की कुठेतरी हर्षद आणि नितेश यांच्या माध्यमातून स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके येतील. पाहणं रंगतदार ठरणार आहे. कुठेतरी या सर्वली संघाचा या ठिकाणी प्रयत्न असेल की इथून 15 किंवा त्यापेक्षा अधिक धाबा जोडण्याचा एक मानस असेल. आणि नक्कीच पोगाव संघाचा नक्कीच या ठिकाणी उद्दिष्ट असेल की किमान 10 पेक्षा जर आपण अंडर 10 जर धाबा या ठिकाणी आपण खर्च केल्या तर मात्र नक्कीच सर्वली संघाला आपण बागपुटवर आणू शकतो. म्हणजे सर्वच काही प्रश्न आता निर्माण झालेले आहेत, परंतु कुठला संघ या प्रश्नाचा उत्तर देईल या ओव्हरमध्ये नक्कीच पाहूया. शेवटचा षटक दुसऱ्या स्पेलमध्ये ज्ञानेश्वर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं बॅटची आतली कडा होती, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर थोडस फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. हर्षद एक सिनियर खेळाडू आहे, मात्र फुटवर्क बदलालित्य जे हवं होतं या स्ट्रोकला खेळण्यासाठी तो फुटवर्क या ठिकाणी आपल्याला दिसला नाहीये. धावसंख्या 39 ला ज्ञानेश्वर. स्लो पवन, वेगामध्ये बदल पाहायला मिळाला. क्या बात आहे. जणू काही आता मागची मॅच आपण वेगळ्या सरफेसवर पाहत होतो की जी बॅटरसाठी उपयुक्त खेळपट्टी होती, आणि आता ही मॅच आपण पाहतो की वेगळ्या सरफेसवर बॅटिंग करतायत की काय सरवलीचे बॅटर्स. ज्याप्रमाणे चेंडू खाली राहतोय वर राहतो, मिश्रण पाहायला मिळालंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. जे विकेट्स गमावले आहेत ना सर्वली संघाने, तो दडपण आता मात्र या फलंदाजावर आपण पाहतोय, कारण 6 गडी आतापर्यंत गमावले आणि 6चे 6 प्रमुख बॅटर आपण पाहिले सर्वली संघाचे. आणि इथे मात्र हेजिटेशन, कॉलिंग परफेक्ट नाहीये आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी
धावतूच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असताना सरवली संघाला जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा खेळाडू आला असेल किंवा कॅप्टन कोणी आला असेल तर आपण संपर्क साधा. फक्त 1 मिनिट. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा प्रतिनिधी खेळाडू कोणी इथे आला असेल पोहोचला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. नक्कीच कारण या पुढची लढत असणार आहे जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध सापारा. या दोन संघामध्ये आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला म्हणतो 9व्या क्रमांकावर केल्यासाठी येतोय कल्पेश, परंतु स्ट्रायकिंग एंडला आहे हर्षद. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडूची लेंथ आपण पाहतोय 2 पायांच्या मधून मात्र हा फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअरकडे ट्रॅव्हल झाला आणि खास जबरदस्त लेंथ या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये ज्ञानेश्वरचं कौतुक करावं तेवढं कमी. धावसंख्या पाहिली तर 40 धावा फक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 7 गडी आतापर्यंत गमावले आणि पहिल्या डावातील आता मात्र फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका किमान कल्पेच्या बॅटमधून येईल का? जर एक फटका जर मोठा आला तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण आज सरवलीकडे सुद्धा मात्र चांगले प्रमुख गोलंदाज आहेत. नक्कीच परंतु आज सांगितलं की आज आमचे अविनाश काही कारणास उपस्थित नाहीयेत. जरूर जरूर अडे अविनाश एक चांगले बॅटर आहेत अडे अनुभवी स्पेशली सिनियर खेळाडू आहेत. अनुभवाचा खूप मोठा फायदा होत असतो प्रत्येकी संघाला आपण पाहिलाय. इथून आता ज्ञानेश्वरच्या विरोधात अटॅक करावा लागेल. काय स्पेल टारे टाकलाय, जवळजवळ दुसरा षटक हाताळतोय. ओ यावेळी बॅटली इनर एज घेऊन चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फार कठीण असतं शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करणं. फार वेगानं बिहाइंड द विकेट चेंडू येत असतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघितलं. एका धावेच्या साह्यानं आता स्कोर पुढे सरकत असताना 42 वरती 40. तर नक्कीच या ठिकाणी सर्वांचे परिचयाचे या लोकप्रिय खेळाडू मिस्टर निल्सन मडवी यांच्या ठिकाणी शुभाग मंजलेला आहे. तुम्हाला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. आणि या शेवटची चेंडूर मात्र आली आहे फक्त एक धाव लेग बायच्या रूपात आणि शर्यतीतील पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होईल. 7 गडी बाद 43 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी एनके स्पोर्ट पोगाव संघाला 5 ओव्हरमध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी आपण नक्कीच गोलंदाजी जर अनलाइज केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अविनाशने एकूण 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर कल्पेशने 15 धावा खर्च केल्या होत्या. 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल ज्ञानेश्वरचं कमबॅक करणार षटक 4 धावा त्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये आकाशने 9 धावा खर्च केल्या आणि ज्ञानेश्वरचा जर दुसरा स्पेल आपण जर पाहिलं तर त्याने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3. तुम्ही बॅटिंग कार्ड पाहू शकाल. नितीनने 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल सचिनच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. सुजल 0 वर बाद झाला आणि करणने सर्वाधिक 10 धावा जोडल्या या इनिंग मध्ये. त्यानंतर मोनिश पाटीलने पूर्णपणे स्ट्रगल केलं. फक्त 3च धावा आपल्या बॅटच्या साईडने मात्र योगदान दिलं. सागर 0 वर बाद झाला. हर्षदच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या आणि शेवटच्या मोमेंटला नितेश 5 धावांवर नाबाद राहिला आणि कल्पेशने मात्र 2 धावांचं योगदान दिलं. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकाल की त्यामध्ये एक्स्ट्रा धावा 6 पाहायला मिळाल्या आणि एकूण 43 धावसंख्येपर्यंत बालाजी स्पोर्ट्स सरवली संघ पोहोचू शकला. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद योगी. पीटीसी में मैं अक्सर कहता हूं कि आकाशवाणी पर कोई दिन ऐसा नहीं गुजरा जब लता मंगेशकर और मोहम्मद रफ़ी का गाना ना गूंजा हो, और पीटीसी में कोई ऐसा दिन नहीं गुजरा जब योगेश पाटिल की आवाज़ आपने ना सुनी हो. स्वागत है आप सभी का सरपंच चषक, सरपंच उप सरपंच चषक किरोली इताड़े में. मौसम है सुहाना और अब हर कोई है सरपंच उप सरपंच चषक का दीवाना. मेरे साथ महाराष्ट्र के सदाबहार कमेंटेटर अजय गरज जुड़ चुके हैं. अजय, लक्ष्य पहला मैच हाई स्कोरिंग था, ये मैच लो स्कोरिंग है, लेकिन अधिकांश बार हम देखते हैं कि एक ही टूर्नामेंट में लगता है कि पहले जो बल्लेबाजी हुई थी वो कोई और सरफेस था, बाद में जो बल्लेबाजी हुई वो और सरफेस था. और इसका प्रमुख कारण आप देखोगे तो नजरें बदली तो नज़ारे बदले.
और कश्ती बदली तो किनारे भी बदल जाते हैं। यहाँ पर टीमें बदल गई है, आक्रमण में अलग धार देखने को मिली। कमाल की गेंदबाजी रही एनके स्पोर्ट्स पोगाव टीम की ओर से। बिलो पार स्कोर बनाया गया है मैं समझता हूँ, क्योंकि औसतन स्कोर जो हमने देखा है पहले 2 दिन के खेल में कहीं ना कहीं 60 या 60 के ऊपर भी आप कह सकते हो 5 ओवर के खेल में, लेकिन वहां तक सरवली टीम नहीं पहुंच पाई है। अगला मुकाबला आपके स्क्रीन पर कामतगर बनाम सापाट, एक और बड़ी भिड़ंत सरपंच उप सरपंच कप 2023 में टूर्नामेंट का ये तीसरा दिन। 44 रनों का टारगेट इस मैच में बालाजी स्पोर्ट्स सरवली टीम ने रखा है। निश्चित रूप से थोड़े निराश रहेंगे उनके कप्तान ने, जिस तरह से बैटिंग परफॉर्मेंस बल्लेबाजों ने दिखाया है। लेकिन अब जो हुआ वो हुआ, और जो होगा वो देखा जाएगा। देखिए यहाँ से मैच यदि जीतना है या फिर रोमांचक स्थिति में भी लेकर जाना है सरवली टीम को, तो बहुत ही गजब की गेंदबाजी करनी पड़ेगी उनके सभी गेंदबाजों को। यही कारण है कि सागर भुईर मैंडेटरी पावर प्ले में आए हैं। नेक्स्ट मैच जॉली स्पोर्ट कामतकर बनाम सापड़ 11। और देखिए रणनीति साफ है। तुषार शिल्के जो इस सीजन में गजब के फॉर्म में चल रहे हैं और तकनीकी तौर पे बहुत स्ट्रॉन्ग बैट्समैन है। इस वक्त तुषार शिल्के के साथ कल्पेश पाटिल दोनों ओपनर बीच मैदान पर। सागर भुईर इतवार को उनका एंगेजमेंट हुआ और वाकई में ऑर्गेनाइजिंग कमेटी और क्रिकेट लवर्स की तरफ से उनको हम एंगेजमेंट की मुबारकबाद देते हैं। अगर वाकई में अजय, मैं तो उनसे सॉरी कहूँगा क्योंकि उन्होंने मुझे इनविटेशन दिया था, लेकिन अगर उनकी फियांसी भी सुन रही है तो उनको भी मुबारक हो। बहरहाल चलते हैं खेल की तरफ। जिंदगी का मैदान अलग है, क्रिकेट का मैदान अलग है। सागर भुईर। बिल्कुल सही कहा आपने। भादवा टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है, आपको कहीं जाना नहीं है, और सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है आपको रुकना है, क्योंकि इसके बाद शायद आपका मैच हो सकता है इस मैच की विजेता टीम के विरुद्ध। देखिए योगी, आपने बात निकाली, सदाबहार कमेंटेटर हैं और फिर आपको पता चाहिए कि जिंदगी की बाहर के लिए उनके साथ भी कोई सदाबहार चाहिए। बहरहाल ये चीज़ें होती रहेंगी क्योंकि हम भी इंसान हैं, हमारे भी अपने इमोशन हैं। खेल की शुरुआत, पहली गेंद हल्के हाथों से केवल टर्न कर दिया आउटफील्ड में, 1 रन बना। और यहां पर तीसरे अंपायर की मदद। पहली गेंद पर नजदीकी मामला, बहुत ही करीबी मामला है। यहाँ पर जोखिम तो उठाया गया है बल्लेबाजों द्वारा, लेकिन देखना है इसमें सफल साबित हुए हैं या नहीं। स्ट्रोक बहुत अच्छा था, छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए, कलाइयों का उपयोग करते हुए टर्न कर दिया था गेंद को ऑन साइड में। सोच अच्छी थी, जिस तरह से खेला भी था हल्के हाथों से, लेकिन यहाँ पर थोड़ा सा वाइड थ्रो था और गेंदबाज ने तो कमाल कर दिया है। लेकिन देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। बेहतरीन कोयबा थ्रो। एक बार फिर से थर्ड अंपायर देखना चाह रहे हैं। स्ट्रोक में तो आत्मविश्वास जरूर झलका है तुषार शेल्के का। ये पहला रन उन्होंने कंप्लीट किया। सागर को देखिए, अपने आप को थोड़ा स्ट्रेच किया उन्होंने, और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। रन आउट। कमाल का देखिए, बहुत आगे तक जाकर गेंद को कलेक्ट किया और फिर स्टंप्स पे कोयबा थ्रो। पहला झटका लगता हुआ गोल्डन डक पे आउट होके चले गए कल्पेश पाटिल। आज मौसम वाकई में बहुत सुहाना है। किरोली के इस ऐतिहासिक मैदान से आप देख रहे हैं। अगला मुकाबला इस मैच की विजेता टीम और भादोड़ 11 के बीच में होगा। उसके बाद बॉटम हाफ की तरफ हम बढ़ेंगे, जहां पर जॉली स्पोर्ट कामतगर और सापाट पहला मुकाबला खेलेंगी। सागर भुईर कुंतीबाई चषक को जीता था सागर भुईर के क़यादत में। इस मर्तबा कंट्रोल शॉट है, ऑफिस हिप्स खेला, थोड़ा झुके, बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। एक रणनीति तो स्पष्ट रूप से देखने को मिल रही है। तुषार शेल्के अच्छे से जानते हैं कि सागर जो है वो विकेट टेकिंग बॉलर है, लगातार विकेटें निकालते हैं नई गेंद के साथ, तो उनके विरुद्ध कोई जोखिम नहीं उठाना चाह रहे हैं। जिस तरह से दोनों भी गेंदों को उन्होंने खेला है। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट हरमैन है, एक शॉर्ट फाइन लेग है, एक लगभग बैकवर्ड पॉइंट है 30 गज पे, कवर और एक्स्ट्रा कवर। एक खिलाड़ी मिड ऑफ स्ट्रेटिश में है,
इस मरतबा गेंद को आने दिया, हल्के हाथों से गेंद को खेला डीप मिड ऑन में, 1 रन। रणनीति साफ। नए बैट्समैन त्रिमूर्ति गायकर। इस टीम ने लेट कबीर निर्मल ट्रॉफी में क्या क्रिकेट खेला। जी हाँ, साथ में कालेर के टूर्नामेंट को भी जीता है, वहां पर भी जबरदस्त प्रदर्शन रहा था पोगाव टीम का। नानकर में भी अच्छा प्रदर्शन था इस टीम का, लेकिन कहीं ना कहीं सेकंड राउंड के मुकाबले में जरूर थोड़ा सा प्रदर्शन खराब रहा। पहले राउंड में बहुत अच्छी बैटिंग देखने को मिली थी, खासतौर पर जो बैट्समैन रनआउट हुए कल्पेश, उन्होंने अच्छी पारी खेली थी वहां पर। इस मरतबा आगे रखा था गेंद को, धोखा हो सकता था, अगर थ्रो लगता तो कठिनाइयों में आ सकते थे तुषार शिल्के। चुरा लिया है तुमने जो रन को नहीं, चुरा लिया है तुमने जो दिल को, वो भी जोखिम भरा। बहुत ज्यादा जोखिम था, पहले ही एक बल्लेबाज रनआउट हो चुके हैं इस पारी में, और यहाँ से एक और बल्लेबाज यदि आउट हो जाते हैं पावर प्ले के दौरान तो फिर निश्चित रूप से मुसीबतें बढ़ सकती है एनके स्पोर्ट्स पोगाव के लिए। सुजीत पाटिल एंड विवेक पाटिल फेम टीम एनके स्पोर्ट्स पोगाव। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, और स्वागत है सुजीत पाटिल और विवेक पाटिल का, क्रिकेट के दिलदार। इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, क्या रॉकेट शॉट गया है, गेंद बल्ले से निकली, बाउंड्री पे नजर आई, 6 रन। छोटी गेंद बड़ी नसीहत। और ये पोगाव का छोटा तीर जो घाव करता है गंभीर, त्रिमूर्ति गायकर, क्या कमाल की टाइमिंग उन्होंने दिखाई है। शॉट आर्म जाप किया, देखिए गेंद ज्यादा खराब नहीं थी, थोड़ी अंदर की तरफ आ रही थी, ऑफ कटर थी, गुड लेन पर पिच हुई थी, ऐसे नहीं कि शॉर्ट पिच गेंद है, लेकिन कमाल की टाइमिंग। डिप में खिलाड़ी भी मौजूद थे, उनके ऊपर से ये 6 रन। त्रिमूर्ति गायकर ये आजकल काफी चर्चा में। इस मरतबा अच्छी गेंद, केवल बल्ले की जड़ से गेंद को खेला, 1 रन। ओवर पहला समाप्त होता हुआ सागर वीर का, कुल मिलाकर 11 रन आए और 1 विकेट गिरा। इस तरह के स्कोर को डिफेंड करने के लिए हर ओवर में आपको 2 विकेट चाहिए। और आपने सही कहा कि जोखिम वही लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों का साथ देती है। फॉर्चून इज ऑलवेज फेवर ब्रेव पर्सन। 11 पर 1 बचे हुए 4 ओवर्स में मात्र 33 रनों की आवश्यकता है, और इस तरह के लक्ष्य जो है उनको चेस करने में ज़्यादा दिक्कतें आती नहीं है इस मैदान पर। ये पहले 2 दिन के खेल में हमने लगातार देखा है। हालांकि क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, इससे देखिए ये स्कोर भी बचाया जा सकता है, लेकिन काफ़ी पसीना बहाना पड़ेगा गेंदबाजों को इस मैच को जीतने के लिए। उसका रीज़न है कि देखिए विकेट अभी भी बहुत पाटा विकेट हम कह सकते हैं, जहाँ पर बल्लेबाजी के लिए काफ़ी मौके। लेकिन पोगांव के गेंदबाजों ने बता दिया कि आपके पास अच्छी लंबाई है, अच्छी लेंथ है, आप सही डायरेक्शन में सही लेंथ लाइन पे गेंदबाजी करते हैं चैनल में, तो इस विकेट पे गेंदबाज को विकेट लेना इतना मुश्किल भी नहीं। बहरहाल सामने की ओर से जो किरोली एंड है, विशाल तैयार होते हुए गेंदबाजी के लिए किरवली विलेज एंड से। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर, दोनों टीमों ने 11-11 रन बनाए पहले ओवर में। लंबा कद है उनका, इस मरतबा हल्के हाथों से, ये क्लास है। इस खिलाड़ी का जो क्लास है वो बहुत ऊंचा है। जैसी परिस्थितियां रहती है उस तरह अपने आप को ढाल लेते हैं तुषार शिल्के। जहां तुषार भी और त्रिमूर्ति के बल्ले से यह सिंगल हमें देखने को मिला है। स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। कॉशन मिक्स एग्रेशन, इस तरह की बल्लेबाजी करने का प्रयास कर रहे हैं दोनों बल्लेबाज। टारगेट ज्यादा बड़ा नहीं है, आवश्यक रन रेट पारी की शुरुआत से ही 9 के अंदर है, तो उससे अच्छी तरह से वाकिफ है बल्लेबाज। विशाल की गेंद बहुत ही कड़क पंच था, लेकिन फील्डिंग भी लाजवाब। कवर पॉइंट पे जगह दी थी वहां पर हाथ खोलने की, और बैकफुट पे चले गए थे। बहुत ही करारा स्ट्रोक था, लेकिन बढ़िया फील्डिंग। 3 रन बचाए क्योंकि पीछे कोई भी प्रोटेक्शन नहीं था। जी बिल्कुल, एक बार पीछे गेंद निकल जाती है पावर प्ले के दरमियान तो निश्चित रूप से उसको रोकना बहुत मुश्किल होता है। यहाँ पर आउटफील्ड भी बहुत तेज है, अच्छा वर्क किया वहां पर नीतीश ने। विशाल त्रिमूर्ति गायकर को हुक कर दिया है, गेंद जा रही है आउट ऑफ पार्क, 6 रन। लाजवाब बल्लेबाजी, स्ट्रोक का चयन देखिए सिद्दीकी कितना बेहतरीन है। आत्मविश्वास से लबालब नजर आते हुए त्रिमूर्ति गायकर, इस बार जैसे ही थोड़ी छोटी गेंद देखी उन्होंने, उनकी आंखों की चमक बढ़ गई। ऑफ स्टंप के पहले ही बाहर निकल गए थे और बहुत लॉन्ग वे शफल करते हुए ये हुक शॉट खेला है उन्होंने। थोड़ा इंप्रोवाइज तरीके से खेला है
हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। ये दूसरा सिक्सर निकलता हुआ त्रिमूर्ति गायकर के बल्ले से और निश्चित रूप से जीत की तरफ अग्रेसर नजर आ रही है इस मुकाबले में एनके स्पोर्ट्स पोगाव टीम। स्कोर हुआ है 19 रन 1 विकेट के नुकसान पर। अब केवल 25 रन चाहिए, 21 गेंदों का खेल अभी भी बाकी है। लेकिन अच्छा फॉलो किया था विशाल ने, देखा कि गायकर लॉन्ग वे शफल कर रहे, लेकिन कहते हैं कि गायकर ने पहले ही सोचा था कि मुझे क्या कहाँ खेलना है, छोटी गेंद। अजय गरती कहते हैं कि खोटी गेंद और खोटा सिक्का कहीं भी नहीं चलता है। ओ अच्छी वापसी इस मरतबा जैसे ही देखा बैट्समैन शफल हो रहे हैं, गेंद को विकेटों में रखा, कॉपी बुक स्टाइल पुश, कोई रन नहीं। बेहतर लेंथ और बेहतर लाइन थी इस दफा। गुड लेंथ या फिर थोड़ा सा स्लाइटली फुलर लेंथ जब भी गेंदबाजी हुई है, उतना आसान रहा नहीं है इस विकेट पर बड़े शॉट्स खेलना, लेकिन आप कमजोर गेंदों करोगे तो निश्चित रूप से फायदा बल्लेबाज उठाएंगे। विशाल त्रिमूर्ति गायकर को अपने स्टेप में चूके डेड बॉल। कुल स्कोर है 19 रन। आई थिंक पोगांव, इनके पोगांव slowly but surely marching towards to the victory, but lot of game remaining. इस मर्तबा क्या शॉट खेला है, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल। इतनी खराब गेंद नहीं थी और लग रहा है कि गायकर के पास काफी समय शॉट खेलने का। लेट वेट और इंतजार किया और वार किया। कमाल की बल्लेबाजी, ये त्रिमूर्ति गायकर का जादू है, मैं समझता हूँ। मैजिक देखने को मिल रहा है, मैजिकल टच में है। एफर्टलेस स्ट्रोक था, ज्यादा ताकत झुकी नहीं और तीनों भी जो छक्के जड़े उन्होंने ज्यादा ताकतवर स्ट्रोक्स नहीं खेले हैं, केवल टाइमिंग के बलबूते पर गेंद को मैदान के बाहर भेज रहे हैं त्रिमूर्ति गायकर। बॉटम एंड का गजब का इस्तेमाल, फिर से खींच के मारा है, ये चाबुक है, नहीं रुकेगा। गेंद बाउंड्री के बाहर 6 रन। ऐसे लगता है कि दुनिया का पूरा समय इस बल्लेबाज के पास है स्ट्रोक्स खेलने के लिए। गेंदबाज गलतियां कर रहे हैं, शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है और लगातार उसका फायदा उठाते हुए त्रिमूर्ति। सिर देखिए कितना अस्थिर है, बिल्कुल आंखों के नीचे शॉट्स खेल रहे हैं। सही तकनीक का परिचय देते हुए यहाँ पर त्रिमूर्ति गायकर छा गए हैं किरवली में। त्रिमूर्ति गायकर, स्कोर हुआ है 31 रन 1 विकेट के नुकसान पर। पावर प्ले का खेल समाप्त। आपने सवाल किया गेंदबाज क्या कर रहे, लग रहा है कि गेंदबाज सरपंच उप सरपंच कप से जाने की तैयारी कर रहे हैं। ये मैन ऑफ द सीरीज बाइक। अजय एक जरूर मैं बात आपसे पूछना चाहूँगा, पड़गा परिसर या आपका जो इलाका है, यहाँ पर ऑर्गेनाइजेशन भी अच्छी है। मैं पिछले 3 टूर्नामेंट से देखता हूँ कि एक बहुत बड़ी बात निकल के सामने आ रही है कि मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक दिया जा रहा है। जी बिल्कुल, नानकर के पद्मावती चषक में भी हमने देखा, वहाँ पर भी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक रखा गया था और यहाँ पर भी सरपंच उप सरपंच कप में वैभव पाटिल विजेता रहे थे उस बाइक के नानकर के टूर्नामेंट में। कोलिवली के कोहिनूर ऑफ भिवंडी जिन्हें आप कहते हो, जबरदस्त प्रदर्शन उन्होंने किया था। यहाँ से जीतने के लिए सिर्फ 13 रनों की जरूरत है, 18 गेंदों का खेल बाकी है। तो ये एक अच्छा मोटिवेशन है मैं समझता हूँ खिलाड़ियों के लिए। कई सालों से हालांकि इस इलाके में क्रिकेट तो बहुत जोरों शोरों से होता रहा है, लेकिन अब वो जो मोटिवेशन फैक्टर, खासतौर पर पैसा तो बहुत बड़ी चीज़ है किसी भी फील्ड में, तो यहाँ पर वही चीज़ देखने को मिल रही है। अलग अलग विभागों में भी हम देखते हैं, भिवंडी ग्रामीण में, खासतौर पर रायगढ़ में भी काफ़ी हम देखते हैं कि वहाँ पर बाइक्स रखे जाते हैं। पिछले साल जगन पाटिल साहब के टूर्नामेंट में भी ये कॉन्सेप्ट हमने देखा था। गजब का स्ट्रोक, इस बार हुक कर दिया गेंद को मैदान के बाहर। 4 रनों का इशारा था अंपायर की ओर से। अब की बार तुषार की पड़ी है मार। यस, इसे कहते हैं खरबूजे को देख के तरबूजे का रंग बदलना। गजा नहीं तो मजा नहीं। महेश वारे और गजा ने एनके पोगांव को ऑल द बेस्ट कहा और साथ ही साथ सरपंच उप सरपंच कप को शुभकामनाएं दी हैं। धन्यवाद, स्वागत है आपका। मोनिश थोड़े से निराश है वहां पर। छोटी गेंद इस बार घूमती हुई गेंद थी, पुल कर दिया है डीप मिड विकेट की तरफ। कुणाल गेंदबाजी कर रहे हैं तीसरे ओवर में और यहाँ से तो केवल अब चमत्कारिक गेंदबाजी ही हार से बचा सकती है बालाजी स्पोर्ट्स सरौली को। बाइक का जिक्र हुआ सिद्दीक जी, बाइक की बात चल रही थी, लेकिन वो जो बाइक का शोरूम हम देखते हैं वो टूर्नामेंट भी अब नजदीक आ रहा है। महाराष्ट्र की A1 जोड़ी नीलेश दत्ता पाटिल और सुकेश दत्ता डाकी का टूर्नामेंट केंद्रीय राज्य मंत्री कप 2023 देखना मत भूलिएगा। 22 फरवरी से इस बार उछाल दिया गेंद को डीप मिड विकेट के ऊपर, 6 रन। और 2023 में 32 बाइक और एक 4 व्हीलर। 23 को उल्टा करो 32।
काफी जल्दी में है बल्लेबाज, लगातार ये तीसरा सिक्सर त्रिमूर्ति गायकर के बल्ले से। कुल मिलाकर 5 छक्के लगा चुके हैं केवल सिक्सर्स में अब डील करते हुए। टीम का स्कोर अब 36 रन, अब केवल 8 रन, बल्कि 36 से बढ़कर 42 हो चुका है और सिर्फ 2 रन चाहिए। मात्र औपचारिकता शेष है इस मुकाबले में। हालांकि सरौली जिस तरह की टीम है, हमने देखा है कि स्वर्गीय कुंतीबाई मेमोरियल कप को उन्होंने जीता है इस सीजन में। बहुत ही धाकड़ टीम है, एक से बढ़कर एक खिलाड़ी है इस टीम के पास, लेकिन आज वो प्रदर्शन बिल्कुल नदारद रहा है। देखिए अजय, जो सरफेस बल्लेबाजी के लिए मौजू हो, अगर आपको चुनौतियां गेंदबाजों के लिए कुछ छोड़ना है तो कम से कम 60 प्लस तो चाहिए थे जब गेंदबाज पॉजिटिव माइंड से आते। उसके बाद जहां तक विशाल का ताल्लुक है, उन्होंने एक ही ओवर में 20 रन जब दिए तो मैच की जो हवा थी वहीं से खत्म हो गई। अगला मैच इस मैच की विजेता टीम और भादवड़ 11 भादवड़ के बीच में होगा। दूसरे राउंड का मुकाबला होगा। इस बार फ्लिक करते हुए गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सिंगल मिलेगा यहाँ पर। और इसके साथ ही स्कोर्स बराबर होते हुए दोनों भी टीमों के। 5 ओवर के मैचेस में हमने कल भी चर्चा की थी कॉम्बॉक्स में, योगी पाटिल और समीर ठाकरे मेरे साथ थे, कि 50 रन बिल्कुल भी अच्छा टोटल नहीं है। वैसे 10 रन प्रति ओवर लगता है कि अच्छा टोटल है, लेकिन यहाँ पर कंडीशंस काफी अलग है बल्लेबाजों के फेवर में। पूरी तरह से कंडीशंस, इस बार गेंद के लाइन के अंदर आते हुए हुक कर दिया फाइन लेग की दिशा में, 4 रन, और इसके साथ ये मुकाबला जीत लिया है एनके स्पोर्ट्स पोगाव टीम ने। मेनी कांग्रेचुलेशंस टीम एनके स्पोर्ट्स पोगाव एंड हार्ड लक बालाजी स्पोर्ट्स सरवली। यस, कांग्रेचुलेशन सुजीत पाटिल, विवेक पाटिल एंड एनके पोगांव एंड हार्ड लक बालाजी सरोली। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं। देखिए, हालांकि माना कि मुकाबला 44 का था, लेकिन इसमें जो गेंदबाजी हुई, हालांकि एक विकेट लिया नैनेश्वर शिल्के ने, लेकिन 2 ओवर में केवल 8 रन खर्च किए और 1 विकेट लिया। तो क्योंकि बल्लेबाजी का विकेट है, जहां पर इतनी अच्छी गेंदबाजी उन्होंने की, 34 नॉट आउट जरूर बनाए थे त्रिमूर्ति गायकर ने, क्योंकि लो स्कोरिंग मुकाबला था। 2 ओवर में जब 8 रन आप देते हैं और 1 विकेट लेता है तो फिर दबाव आ जाता है। मैन ऑफ द मैच इस वक्त नैनेश्वर शिल्के, जिनका बॉलिंग एनालिसिस 2 ओवर 8 रन और 1 विकेट। देखिए नैनेश्वर शिल्के आज पिक्चर पे जब आए थे, जब फेमस ट्रॉफी धोबी तालाब में हुई थी, और 2 फरवरी को वो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। बहरहाल मैन ऑफ द मैच की तरफ चलते हैं सदाबहार कमेंटेटर अजय गरत के साथ। खेल की जब शुरुआत होंगी तो 2 सुरीली आवाज आपके साथ रहेंगी, मराठी की योगेश पाटिल और साथ ही साथ समीर ठाकरे। खरं तर खूप चांगला टीम एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला। सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती पोगाव संघाकडून, आणि फलंदाजीमध्ये त्रिमूर्ती नावाचं वादळ आपण मैदानामध्ये घोंगावताना बघितलं। तुषारनं देखील 13 धावांचं नाबाद योगदान दिलं आणि एक दणदणीत विजय येथे संपादित केलाय पोगाव संघानं। सन्माननीय हनुमान भजागे साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी। कॉंग्रॅच्युलेशन्स ज्ञानेश्वर शेळके। पुढील